डुबकी मारवानी मजा आली। सगळं भक्तिमय वातावरण आहे। आता मी आहे इथे हरिद्वार क्षेत्रामध्ये आणि हरकी पुरीला आहे इथे। तुम्ही माझ्या पाठीमागे बघू शकता पूर्णपणे असंख्य भाविक इथे आलेले आहेत आज। आणि तुम्हाला एक गोष्ट सांगतो, इथे वर्षाच्या 12 महिने इथे पाऊस असो, ऊन असो, वारा असो, कितीही तुफान येऊ द्या, वर्षाच्या 12 महिने इथे आरती होते। आणि आरती होण्याचं स्थान म्हणजे समोर जे तुम्हाला अष्टगंधी रंगाचे दिसत आहेत ना, ते तुम्हाला तिथे आरती वगैरे होते। आणि आज भाविकांची खूप गर्दी आहे, बसायला इकडे आहे पूर्णपणे। 7 वाजता संध्याकाळी बरोबर 7 ला आरती चालू होते इथे। आता साधारणतः वाजलेले 5:30 आणि हळूहळू का होईना आता गर्दी वाढत चाललेली आहे। लाईफ मध्ये माणसाने एकदा तरी हरिद्वारला येणं गरजेचं आहे। बाहेरून भाविक आलेले आहेत इथे आणि हे समोर जे बसलेले आहेत हे VIP आहेत, म्हणजे VIP मध्ये पुढे बसायची लाईन VIP चे, इथे नॉर्मल लोकांसाठी अशी लाईन वगैरे आहे, पूर्णपणे बघू शकता तुम्ही। पंडित लोकांचं आसन आहे, इथे बसून पूर्णपणे पूजा पाठ केली जाते। सो आज हवन केलेलं आहे। हरिद्वारला जर आलात तर तुम्ही ह्या मंदिरामध्ये नक्कीच आशीर्वाद घ्या। हो, दर्शन झालेलं आहे आता, फायनल दर्शन केलेलं आहे। चक्क आज काय नशीब आहे, एकदम भारी। आता पूर्णपणे तयारी होईल गंगा आरती करण्यासाठी। देवीचं आगमन झालेलं आहे। मी प्रत्येक भाविकाशी जाऊन त्यांच्याशी विचारणार आहे की कशा प्रकारे काय आहे। ते आलेले आहेत आज इथे पूर्णपणे, तर आपण जाणून घेऊया। चला। कल्याणहून आली आहे, माझी दुसरी वेळ आहे हरिद्वारला येण्याची। खूप पहिल्यांदा पण खूप चांगला अनुभव होता आणि आताही खूप छान आहे। तुम्हाला काय वाटतं, म्हणजे हे गंगा आरतीमध्ये आता तुम्ही स्नान वगैरे केलं, आता खूप छान वाटतं, एकदम असं एकदम पवित्र स्नान झालं असं वाटतं। कुंभमेळ्यात येऊ शकलो नाही पण आता आलोय आम्ही। खूप आनंद झालाय, असे आम्ही पुन्हा येऊ असं आम्हाला वाटतंय। बोललेत पुन्हा एकदा येऊ। आणि आताचा जो कुंभ झाला तो झालेला आहे प्रयागराज मध्ये, ह्याच्या अगोदर हरिद्वार मध्ये होता, 27 मध्ये नाशिक मध्ये होईल। अभूतपूर्व वातावरण आहे, प्रसन्नता आहे, छान, स्नान वगैरे केलं, एकदम छान स्नान झालेलं आहे। तुम्ही काय सांगू शकता? मला हरिद्वार आल्यानंतर खूप आनंद झाला। मी गंगा स्नान केलं आणि गंगा आरतीला दिवा वगैरे व्हायला आणि घरच्यांच्या सुखासाठी एक प्रार्थना केली गंगा आरतीकडे। तुम्ही आता किती वर्षानंतर आलात? पहिल्यांदाच येतोय सर। पहिल्यांदाच येतोय। सर तुम्ही काय सांगाल? सगळं भक्तिमय वातावरण आहे। गंगा नदीच्या आरतीची सगळ्यांना आतुरता लागलेली आहे। सगळेजण आरतीसाठी सामने, सगळे भक्त एकत्र आलेले। मैं यमुनानगर हरियाणा से भी यहाँ लोग आए। आप यहाँ कितनी आते रहते हैं कि पहली बार आए? आते रहते हैं, लेकिन ये आरती में पहली बार आए हैं, ऐसे दर्शन फर्स्ट टाइम नसीब हुआ है। तो इस आरती का क्या अनुभव है आपके लिए? मेरे लिए बहुत अच्छा अनुभव है। फर्स्ट टाइम मैंने माता जी की पालकी को आते हुए देखा, जो मुझे बहुत अच्छा लगा और प्रणाम किया, बहुत अच्छा महसूस कर रहा हूँ। बहुत अच्छा आपको लगा, तो ये आरती का अनुभव आपको पहली बार हो रहा है? ये सामने ऐसे बैठ के फर्स्ट टाइम, ये पहली बार का मेरा अनुभव रहेगा। मैं और मेरी फैमिली सब आए हुए हैं हम लोग। हर हर गंगे, जय माता, जय गंगा मैया। और से लेते हैं, इनसे पूछते हर हर गंगे, हर हर गंगे जय गंगे मैया। बहुत मजा आई, नावान डुबकी मारवानी मजा आई। गुजरात थी आप? हाँ, गुजरात से। कितनी बार आए हो यहाँ पे? दूसरी बार आए। कैसा लग रहा है आपको? बहुत अच्छा लग रहा है। बहुत अच्छा लग गंगा रहा है। में नहा के तो शुद्ध हो जाते हैं हम लोग। गुजरात में कहाँ से हो आप? गुजरात, राजकोट से। राजकोट से। हर हर गंगे। हर हर गंगे। आइए। Oh
पूरी गंगा महागंगा है। पंडित जगन्नाथ मिश्र द्वारा रचित गंगा लहरी जी कुछ श्लोक लेकर मां गंगा की प्रार्थना करें। सो आता दूध अभिषेक झालेला आहे. सो आता चालू होईल एक थोड्याच टाइममध्ये. आणि आज गर्दी फारशी नाहीये, बघू शकता समोर. आणि आम्ही आमच्या पाठीमागं पण बघू शकता पूर्णपणे गर्दी वगैरे आहे आज इकडे. आज नहीं करेंगे या की जय. संकल्प की सार्थकता के लिए आप सभी हमें सहयोग प्रदान करें. हर की पौड़ी एवं हर हर गंगे गंगे मैया की जय. असा एक्सपिरियन्स घेण्यासाठी तुम्हाला हरिद्वारला यावं लागेल. खरंच खूप प्रचंड असं भारी वाटतंय ना एकदम वातावरण. आणि असं वाटतं की इथंच निवांत राहावं. आता हे ट्रस्टवाले इथे बसले सर्व. आणि इथे ज्याला इच्छुक असेल कोणी इथं त्यांनी ती पावती गवर्नमेंट के द्वारा नहीं किया जाता है. काहीच आरतीचा घेतो. आता मी आरतीचा लाभ घेतलेली मी आता बघू शकतो तुम्ही. आरती झालेली आहे आणि सर्व भाविक हे जे आहेत ते आता चाललेले आहेत.